नमस्कार मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेमध्ये ना इथे कृष्णा ही बाहेर आलेली असते. बाहेर म्हणजेच ती गार्डनमध्ये चाललेली असते आणि गार्डनमध्ये खुर्चीवरती दुष्यंत बसलेला असतो. ती दुष्यंतकडे बघते तर दुष्यंत शांत पडलेला असतो. ती म्हणते, दुष्यंत काय झालं, तुम्ही असे का बसलात? तर तिचं लक्ष दुष्यंतच्या मांडीकडे जाते तर त्याच्या मांडीवरती साप बसलेला असतो आणि त्या सापाने दुष्यंतला दंश केलेला असतो. ती त्या सापाला तिथून हाकलवते आणि घरातल्यांना सर्वांना आवाज देते. घरातले सर्वजण पळत येतात, पण आता दुष्यंत बेशुद्ध पडलेला असतो. तर बाळजाबाई लगेच म्हणते, डॉक्टरांना फोन करा. तर डॉक्टरांना यायला खूप उशीर होत असतो. कृष्णा म्हणते, डॉक्टर येईपर्यंत दुष्यंत सरकारांच्या अंगामध्ये ते विष जास्तपणे असर करेल. तर मग ती आता एक विचार करते की आता काय करायचं. असं करत कृष्णा स्वतःच्या तोंडाने त्या ज्या सापांचा दंश केलेला असतो तिथून ते विष आहे ते बाहेर काढते तोंडाने. तर आता हे बघून इकडं बाळजाबाई तर बघतच राहते की बाबा आपण कृष्णाला किती त्रास देतो, पण आज माझ्या या दुष्यंतसाठी कृष्णा पार तिच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही आहे. काही मिनिटांनी दुष्यंत शुद्धीवरती येतो आणि सर्वजण त्याला घरात घेऊन जातात. तर आता लगेच दुष्यंतचे वडील म्हणतात, आज कृष्णा होते म्हणून तू वाचला आहे दुष्यंत. तर दुष्यंत म्हणतो, काय झालं? तर पूर्ण घडलेला जो प्रकार आहे तो सर्व दुष्यंतला सांगण्यात येतो. तर तेवढ्यात आता कृष्णा लगेच चक्कर येऊन पडते. आता कृष्णा चक्कर येऊन पडल्यामुळे तर दुष्यंतला खूप टेन्शन येतं. आता पुढील भागामध्ये कृष्णा बरी होईल का नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.